आपलं नशीब चांगलं असावं, आपल्याला सतत चांगले संकेत मिळावेत, असं कुणाला नाही वाटत. पण हे चांगले शकुन म्हणजे नक्की काय? हा प्रश्न काही आजचा नाहीये, हजारो वर्षांपासून माणसाला तो सतावतोय. चला, आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया एका प्राचीन जातक कथेतून. ही कथा आपल्याला थेट बुद्धांच्या एका पूर्वजन्मात घेऊन जाणार आहे. तर कल्पना करा प्राचीन बनारस शहराची. तिथे लोकांमध्ये एका विषयावरून अक्षरशः मोठं वादळ उठलं होतं. आणि विषय होता खरा चांगला शकुन म्हणजे काय. प्रत्येकजण आपापल्या मतावर इतका ठाम होता की शहरात एकच गोंधळ उडाला होता. आणि या सगळ्या वादाचा केंद्रबिंदू होता एकच प्रश्न: चांगला शकुन दिसतो, ऐकू येतो की स्पर्शाने जाणवतो? नक्की कशावर विश्वास ठेवायचा? या एका प्रश्नामुळे लोकांमध्ये 3 मोठे गट पडले होते आणि प्रत्येकाला वाटत होतं की त्यांचंच म्हणणं खरं आहे. तर हे 3 गट म्हणजे जणू 3 वेगवेगळ्या टीम्स होत्या. पहिली टीम होती दृष्टी शकुन मांडणाऱ्यांची. त्यांचं म्हणणं होतं की जे डोळ्यांना चांगलं दिसेल तोच खरा शकुन. उदाहरणार्थ, एखादा पांढरा शुभ्र बैल दिसला की झालं, दिवस चांगला जाणार. दुसरी टीम होती श्रवण शकुनवाल्यांची. ते म्हणायचे, अरे दिसण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं. पूर्ण किंवा समृद्धी असे शब्द कानावर पडले की झालं काम. आणि तिसरी टीम, ती तर या दोघांवरही हसायची. त्यांचं म्हणणं होतं की अरे खरा शकुन स्पर्शात असतो. जमिनीला किंवा हिरव्यागार गवताला स्पर्श करण्याने जी सकारात्मकता येते ती कशातच नाही. आणि गंमत म्हणजे हा वाद फक्त बनारसपुरता राहिला नाही. तो इतका विकोपाला गेला की पृथ्वीवरचा एकही मोठा विद्वान त्याचं उत्तर देऊ शकला नाही. इतकंच काय, स्वर्गातले देवसुद्धा डोकं खाजवत बसले होते की याचं उत्तर नेमकं आहे तरी काय. पुढे हाच प्रश्न जेव्हा गौतम बुद्धांपर्यंत पोहोचला तेव्हा ते फक्त हसले आणि म्हणाले, अरे ही समस्या ही तुम्ही खूप खूप पूर्वीच सोडवली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या एका पूर्वजन्मात जेव्हा ते बोधिसत्व होते तेव्हा त्यांनी या गोंधळावरचा खरा उपाय शोधून काढला होता. आणि मग सुरू झाला एक प्रवास भूतकाळातला. त्या काळात बोधिसत्व हिमालयाच्या शांत पवित्र वातावरणात रिख्खित कुमार नावाचे एक महान तपस्वी म्हणून राहत होते. त्यांच्यासोबत त्यांचे 500 शिष्य ज्ञान मिळवण्यासाठी आश्रमात होते. हे 500 शिष्य आपल्या गुरूंकडून जीवनाचं तत्वज्ञान शिकत होते. पण त्यांना कल्पना नव्हती की लवकरच बनारसमधला तोच वाद त्यांच्यापर्यंत पोचणार होता आणि त्यांच्या ज्ञानाची एक मोठी परीक्षा घेणार होता. तर झालं असं की हे 500 शिष्य काही कामानिमित्त बनारसला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांनी लोकांमध्ये तोच शकुनांवरचा तीव्र वाद पाहिला. ते स्वतःच गोंधळात पडले. त्यांनाही या प्रश्नाचं नेमकं उत्तर सापडेना. म्हणून ते तडक आपल्या गुरु रख्खित कुमारांकडे परत आले. त्यांच्या मनात एकच आशा होती की फक्त आपले गुरुच या समस्येवर प्रकाश टाकू शकतील. त्यांनी आपल्या गुरूंना अतिशय नम्रपणे विचारलं, गुरुदेव, या जगात खरं सुख कशात आहे? खरा आशीर्वाद कशामुळे मिळतो? या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे? आम्हाला सत्य सांगा. आता सर्वांच्या नजरा त्या महान तपस्वीच्या उत्तराकडे लागल्या होत्या. तेव्हा रख्खित कुमारांनी जे सांगितलं त्याने शकुनांची संपूर्ण संकल्पनाच बदलून टाकली. ते म्हणाले, खरा शकुन बाहेर शोधण्याची गोष्ट नाही, तो आतून घडवण्याची गोष्ट आहे. त्यांनी कोणत्याही बाह्य चिन्हांऐवजी 8 आंतरिक गुणांबद्दल सांगितलं आणि म्हणाले, हेच खरे आशीर्वाद आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आशीर्वाद म्हणजे चारित्र्य. प्रत्येक जीवाबद्दल मनात दयाभाव असणं, सगळ्यांशी नम्रपणे आणि आनंदाने वागणं, आणि कुणी आपला अपमान केला तरी त्याला वाईट शब्दांनी उत्तर न देणं, हीच खऱ्या सौभाग्याची पहिली पायरी आहे. दुसरा आशीर्वाद आहे ज्ञानाचा. म्हणजे कठीण प्रसंगातही आपलं डोकं शांत ठेवणं, आपल्या ज्ञानाची किंवा संपत्तीची उगाच बढाई न मारणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगले आणि प्रामाणिक मित्र जोडणं. कारण एक सच्चा मित्र हा कोणत्याही शुभ शकुनापेक्षा खूप मोठा असतो. मग येतो सामाजिक आशीर्वाद. घरात एक प्रेमळ आणि सद्गुणी जोडीदार असणं आणि समाजात एक न्यायी राजा किंवा चांगलं सरकार असणं, हे दोन्ही घटक शांत आणि सुखी आयुष्यासाठी खूप आवश्यक आहेत. हेच खरे सामाजिक शकुन. आणि शेवटचा आशीर्वाद आहे आत्म्याचा. शांत आणि समाधानी मनाने दानधर्म करणं आणि ज्ञानी लोकांच्या संगतीत राहून त्यांच्याकडून सतत शिकत राहणं. कारण उदारता आणि ज्ञान हे आपल्या आत्म्याला खरं पोषण देतात. हे 8 आशीर्वाद ऐकून शिष्यांना वाटलं की वा, आपल्याला उत्तर मिळालं. पण थांबा, खरी गोष्ट तर पुढेच होती. त्या महान तपस्वीच्या मनात एक शेवटचा आणि सर्वात मोठा विचार सांगायचा बाकी होता, जो या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम देणार होता. त्यांनी आपला सगळा उपदेश एका अशा टप्प्यावर आणला जिथे या सगळ्या ज्ञानाचं सार एकाच वाक्यात सामावलेलं होतं. सर्व शिष्य कान देऊन ऐकत होते,
कारण त्यांना जाणवत होतं की आता काहीतरी खूप महत्वाचं घडणार आहे. आणि मग त्यांनी तो अंतिम सत्य सांगितला. शकुनांमध्ये काहीही सत्य नसतं. हो, जे ऐकलं ते अगदी बरोबर. ज्या बाह्यचिन्हांवरून, दिसण्या ऐकण्यावरून एवढा मोठा वाद पेटला होता, त्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत, असं त्यांनी एकाच वाक्यात स्पष्ट केलं. तर मग खरा मुद्दा काय आहे? खोटे शकुन हे बाह्य गोष्टींवर, नशिबावर अवलंबून असतात. ते आपल्या नियंत्रणात नसतात. या उलट खरे आशीर्वाद म्हणजे काय? तर ते म्हणजे आपलं कर्म, आपलं चारित्र्य, आणि हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. आपणच ते निवडतो, आपणच ते घडवतो. अंधश्रद्धेवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणं हेच खरं ज्ञान आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या कथेनुसार खरा शकुन म्हणजे कोणतीही बाहेरची गोष्ट नाहीये, तर ती एक नैतिक कृती आहे. एक असा सद्गुण जो आपण जाणीवपूर्वक वाढवतो आणि ज्यामुळे फक्त आपलंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांचंही भलं होतं. ही आहे शकुनाची खरी आणि क्रांतिकारी व्याख्या. तर मग या हजारो वर्षांपूर्वीच्या कथेतून आज आपण काय शिकू शकतो? या प्राचीन ज्ञानाचा आजच्या धावपळीच्या जीवनात काही उपयोग आहे का? हो, नक्कीच आहे. या कथेचं सार एकाच वाक्यात सांगता येईल. आपलं आयुष्य हे नशिबाच्या चांगल्या संधी शोधत बसण्याबद्दल नाही, तर ते आपल्या चांगल्या कर्मांनी आणि चांगल्या चारित्र्याने घडवण्याबद्दल आहे. नशीब आपल्या दारात येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपल्या चांगल्या आयुष्याचं शिल्पकार बनायचं आहे. तर जाता जाता हा एक विचार नक्की करून बघा. काय माहीत, कदाचित खरे शकुन हे योगायोगाने घडणाऱ्या घटना नसतीलच. कदाचित ते आपण आपल्या प्रत्येक चांगल्या विचारातून, प्रत्येक दयाळू कृतीतून आणि प्रत्येक प्रामाणिक निर्णयातून स्वतःच निर्माण करत असतो. म्हणजेच आपलं नशीब शोधायचं नाहीये, तर ते घडवायचं आहे.